या बातमीचे प्रायोजक आहेत रिदान ज्वेलर्स। आमच्याकडे 24 कॅरेट, 22 कॅरेट, 20 कॅरेट आणि 18 कॅरेटचे सोन्याचे हॉलमार्कचे दागिने मिळतील। HUID नंबर प्रमाणित दागिन्यांसाठी GST बिल घेणे अनिवार्य। 100% रिसेल गॅरंटी। इतकेच नव्हे तर प्रत्येक 10 ग्रॅम सोने खरेदीवर 10 ग्रॅम चांदीचे नाणे 20 जुलै 2024 पर्यंत अगदी मोफत। ग्राहकांसाठी विशेष रिदान गोल्ड योजना। ग्राहकांनी सलग 11 हप्ते भरल्यावर 12वा हप्ता आम्ही भरणार। त्याची रक्कम 1000च्या पुढे कितीही। मजुरीवर 50% सूट देखील मिळेल। पत्ता रिदान ज्वेलर्स, 133 न्यू तिरेगाव, चांदणी चौक, फॉरेस्ट, सोलापूर। एम्स्टरडॅम स्थित एका बहुराष्ट्रीय संस्थेकडून प्रतिवर्षी द ट्रान्सफॉर्मेटिव्ह सिटीज 2018 या नावाने 3 जागतिक स्तरावरील पुरस्कार जाहीर होतात। हे पुरस्कार पाणी, ऊर्जा आणि निवास आदींवर काम करणाऱ्या संस्थांना दिले जातात। यासाठी भारत, नायजेरिया, फ्रान्स, मॉरिशस, टांझानिया, स्पेन आदी विविध देशांमधून विविध संस्थांच्या नोंदणी घेतल्या जातात आणि पुरस्कारांची घोषणा केली जाते। यामध्ये या घरकुल योजनेस 8 जून 2018 रोजी द ट्रान्सफॉर्मेटिव्ह सिटीज 2018 पुरस्काराने सन्मानित केले आहे। अशा या अभूतपूर्व भव्य घरकुल योजनेने फक्त महाराष्ट्रालाच नव्हे तर संपूर्ण देशाला, संपूर्ण जगात प्रतिष्ठा मिळवून दिली आहे। कॉम्रेड गोदूताई परुळेकर गृहनिर्माण संस्था आणि मीनाक्षीताई साने महिला विडी कामगार सहकारी गृहनिर्माण या दोन्ही संस्था माळरानावर बसलेल्या आहेत। या वसाहती अंतर्गत ये-जा करण्याकरता कच्चे रस्ते मातीचे आहेत, त्यामुळे उन्हाळ्यात खूप धूळ उडते। पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात चिखल होतो, त्यामुळे सर्वांना स्वतःच्या घरापर्यंत जाण्याकरता त्रास होतो। त्यातच या मातीच्या रस्त्यांना मोठे मोठे खड्डे पडलेले असून त्या खड्ड्यात पावसाचे पाणी साचते। या साचलेल्या पाण्याचा योग्य तो निचरा होत नसल्याने डासांची उत्पत्ती वाढून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे। तरी कॉम्रेड गोदूताई परुळेकर वसाहती अंतर्गत मुख्य रस्ते जवळपास 11 किलोमीटर एवढ्या अंतराचे असून मीनाक्षीताई साने सहकारी गृहनिर्माण वसाहती अंतर्गतचे मुख्य रस्ते 5 किलोमीटर लांबीचे असून या दोन्ही ठिकाणी वसाहती अंतर्गत मुख्य रस्ते करणे गरजेचे झाले आहे। या वसाहतीस जोडणारे मुख्य रस्ते सन 2006 साली तयार करण्यात आले असून तेव्हापासून अद्यापपर्यंत रस्त्यांची देखभाल दुरुस्ती न झाल्याने अत्यंत दुरावस्था झाली आहे। सदर रस्त्यांचा वापर नियमित असल्याने येथे दररोज किरकोळ आणि गंभीर अपघात होत असून काही नागरिकांना अपघातात आपला जीव देखील गमवावा लागला आहे। अनेकांना कायमचे अपंगत्व प्राप्त झाले आहे। या रस्त्यांच्या दुरुस्तीकरता राज्य शासनाकडे पाठपुरावा केला। मुख्य अंतर्गत रस्ते बांधणी करता मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून विशेष बाब म्हणून मान्यता देऊन 9,75 लाख रुपये निधी मलनिस्सारण व्यवस्थेकरता 70 कोटी रुपये निधीची आवश्यकता आहे। याचबरोबर राज्य सरकारकडून वसाहतीच्या सर्वांगीण विकासासाठी किमान 100 कोटी रुपयांचा निधी आणण्याची भीष्म प्रतिज्ञा ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम मास्टर यांनी केली। कॉम्रेड गोदूताई परुळेकर महिला विडी कामगार सहकारी गृहनिर्माण संस्था क संस्थेची रौप्य महोत्सवी वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली। ते बोलताना पुढे म्हणाले, आज विडी उद्योगावर संकट आले असून देशातील 65 लाख तर सोलापूर जिल्ह्यातील किमान 60,000 विडी कामगार बेचिराख होतील। कारण पूर्वी दर हजारी विड्यास सर्व कर मिळून 16% कर भरत असे, पण आता 28% GST अधिक 1 रुपया 5 पैसे विक्री कर असे म्हणून 183 ते 200 कर भरावा लागत आहे। यामध्ये पश्चिम बंगालमधून येणाऱ्या बनावट विड्यांचा सुळसुळाट झाला आहे। महाराष्ट्र राज्यात या बनावट विडी उत्पादकांचा शिरकाव झाला असून नियमितपणे कर भरणाऱ्या उद्योजकांना याचा थेट फटका बसत आहे। ते उद्योग सशक्तपणे चालवण्याची मानसिकता नाही। विडी उद्योग उद्ध्वस्त होण्याचा धोका संभवत असून यावर केंद्र किंवा राज्य सरकार गांभीर्याने कारवाई करायला तयार नाही। अधिकृत कारखानदारांकडून मिळणाऱ्या सानुग्रह अनुदान, हक्क रजा, बाळंतपण रजा, राज्य आरोग्य विमा, भविष्य निर्वाह निधी, विडी कामगारांच्या पाल्यांना पहिली ते पदव्युत्तर शिक्षणासाठी मिळणारी शैक्षणिक शिष्यवृत्ती तसेच सरकारच्या कल्याणकारी योजनांचा लाभ मिळत असे। केंद्रात भाजप प्रणित मोदी सरकार सत्तारूढ झाल्यापासून या सवलती बंद करून सरकारच्या दयेवर अवलंबून राहण्याची दयनीय अवस्था या सरकारने जनतेवर आणली असल्याची टीका आडम मास्टर यांनी केली। प्रास्ताविक युसुफ शेख मेजर यांनी केले। सूत्रसंचालन संस्थेचे मुख्य व्यवस्थापक कॉम्रेड विल्यम ससाणे यांनी केले। देशाच्या पंतप्रधानाला मी विनंती केली, साहेब गोदूताईची वसाहत आहे, 50,000 लोक राहतात त्याकडे, सगळे बिडी कामगार, यंत्रमाग कामगार, रेडीमेड कामगार, सगळी श्रमजीवी माणसं। तिथं चालायला रस्ते नाहीत सर, आणि ते ड्रेनेज नाही झालं
आमच्या महिला जिवंत राहू शकतात. आपण म्हणता बेटी पढाओ बेटी महिला करता तुम्ही मोठमोठ्या घोषणा करता, तर या गोदूताई करता मला रस्ते आणि ड्रेनेज इथलं कचरा 100 कोटी रुपये द्या. कोण होतं स्टेजवर? राज्याचे मुख्यमंत्री, राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री, पालकमंत्री, गृहनिर्माण मंत्री, अजून 4-5 मंत्री. आम्ही तुमच्या इथं काय आणणार नाही, कारखाने आणणार नाही. तुम्ही असाल की नाही मला माहित नाही. जे मूळ सभासद आहेत त्यांना माहित आहे. त्यांना कारखानदार सांगायचे आम्ही गोदूताईमध्ये कारखाने येणार नाही. इथं जर नेलो लाल गोट्याची दादागिरी होईल. ते सांगतील तसं आम्हाला वागावं लागेल. म्हणून त्यांनी आंदोलन केलं, विरोध केला, सरकार दरबारी पत्र व्यवहार केला. आपण तोडलं नाही. त्या प्रत्येक कारखानदाराला इथं आहे, प्रत्येक कारखानदार. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.